कधी कधी एका अनोळखी नजरेत आपल्याला हवी असलेली सगळी ऊब सापडते. गाडी जवळपास रिकामी होती, तरी तो माझ्या शेजारी येऊन बसला. आणि पुढे जे घडलं ते या कथेत आहे. तो माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता, पण त्या काही क्षणात तो माझ्या मनाचा सगळ्यात जवळचा झाला. नमस्कार, माझं नाव नीता आहे. माझं वय 28 वर्ष आहे. माझं लग्न लवकर झालं आणि लग्नाला आता 10 वर्षे पूर्ण झाली होती. या 10 वर्षात संसार तर चालू होता, पण मनातली भावना, ओढ आणि जवळीक कधीच पूर्ण झाली नव्हती. नवऱ्याची अडचण होती आणि त्यामुळे आमचं नातं हळूहळू फक्त जबाबदारीपुरतंच मर्यादित झालं होतं. एक दिवस मी कोल्हापूरवरून घरी परतत होते. दुपारची वेळ होती. टाउन हॉलजवळ एसटीची वाट पाहत उभी होती. गाडी आल्यावर मी खिडकीजवळ बसली. काही वेळाने एक तरुण माझ्या शेजारी येऊन बसण्याची परवानगी मागू लागला. गाडी जवळपास रिकामीच होती, तरीही त्याचा तो साधा प्रश्न मला थोडा वेगळाच वाटला. मी शांतपणे सरकून जागा दिली. गाडी सुरू झाली. घाटाचा रस्ता असल्याने वळण लागत होती. कधी ब्रेक, कधी वळण आणि नकळत आमचा हात, खांदा एकमेकांना लागायला लागला. सुरुवातीला तो फक्त योगायोग वाटला, पण काही वेळाने तो परिचय जाणीवपूर्वक वाटू लागला. तिकीट काढून कंडक्टर पुढे गेला. तेवढ्यात नवऱ्याचा फोन आला. त्याचं बोलणं हलकं-फुलकं होतं, पण ते ऐकून माझ्या मनात दडलेली ओढ जागी झाली. गाडी मिळाल्याचे विचारले व शेजारी कोणी बसले असेल तर मज्जा करून घे, असं म्हणाला. माझा नवरा मला खुश करत नसल्याने मला थोडे स्वातंत्र्य दिले होते. फोन ठेवताना माझ्या चेहऱ्यावर आलेलं हलकंसं स्मित त्या तरुणाच्या लक्षात आलं असावं. माझ्या शेजारी बसलेला तरुण पुढच्या टर्नला मला आणखीन चिटकून बसला. कदाचित माझ्या नवऱ्याचं मोबाईलवरील बोलणे ऐकलं असेल. मी त्यांच्यापासून दूर होऊन आणखीन खिडकीजवळ सरकली. आमचा प्रवासातील रस्ता हा गाठ रस्ता असल्याने सतत वळणाचा होता. त्याने एका हाताने खिडकीजवळच्या पाईपला धरले. त्यामुळे एसटीला ब्रेक मारल्यावर त्याचा हात मला लागत असे. 2-3 वेळेस झाले. मला सुद्धा त्याचा स्पर्श चांगला वाटू लागला. माझा विरोध होत नसल्याने तो आणखीन मला चिटकून बसला. आता मला सरकण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. आता तो मला पूर्ण मांडीला मांडी लावून बसला होता. तो एसटीला ब्रेक मारल्यावर तो त्याचा हात मनगटाने मला दाबत त्याच्या स्पर्शाने मी खूप ही झाले होते. नवऱ्याचं मला मोबाईलवरून बोलणे आठवल्यामुळे मी थोडे धाडस करण्याचे ठरवले. मी माझा पाय त्याच्या पायाला टेकवला. त्यामुळे त्याला पूर्ण सिग्नल मिळाला. प्रवास जसा जसा पुढे गेला तशी तशी आमच्यातली शांतता वेगळीच बोलकी होत गेली. शब्द खूप कमी होते, पण नजर, श्वास, जवळीक सगळंच काहीतरी सांगत होतं. मी थोडी दूर सरकायचा प्रयत्न केला, पण घाटाच्या वळणामुळे ती जवळीक आपोआपच वाढत गेली. त्या अनपेक्षित सहवासात मला पहिल्यांदा स्वतःला जिवंत वाटायला लागलं. कोणतीही ओळख नाही, कोणताही भूतकाळ नाही, फक्त तो क्षण. थोड्या वेळाने त्यांचा उतरण्याचा थांबा आला. जाण्याआधी त्याने शांतपणे विचारलं, तुम्हाला घाई नसेल तर थोडा वेळ आपण एकत्र घालवूया का? क्षणभर मनात दूध चालू होतं, पण आयुष्यावर दडलेली भावना त्या एका क्षणात बाहेर आली. मी होकार दिला. आम्ही जवळच एका साध्या लॉजमध्ये गेलो. खोलीत शिरताच बाहेरचं जग बंद झाल्यासारखं वाटलं. कोणतीही घाई नाही, कोणताही दबाव नाही, फक्त दोन अपरिचित माणसं, जी एकमेकांच्या संवादात हरवू पाहत होती. हळूहळू जवळीक वाढत गेली. नजर, स्पर्श, श्वास वेगळंच, अतिशय सौम्य आणि प्रेमळ होतं. त्या सहवासात मला पहिल्यांदाच स्वतःची ओळख नव्याने मिळाल्यासारखं वाटलं. तो क्षण केवळ शारीरिक नव्हता, तर
मनालाही स्पर्श करणारा होता. त्या दिवसानंतर आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं. पण मनात एक गुपित हसू कायमचं राहिलं. तो अनोळखी होता, पण त्या काही क्षणात त्याने मला स्वतःची जवळ केलं. कधी कधी प्रेम नाव विचारत नाही. ते फक्त एक सुंदर आठवण म्हणून मनात राहून जातं. आणि माझ्यासाठी तो सहवास म्हणजे आयुष्याचा गर्दीत मिळालेला एक हळूवार रोमांटिक विराम होता. मित्रांनो, जर तुम्हाला अशीच मनाला स्पर्श करणारी कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भावनिक व रोमांटिक कथा ऐकण्यासाठी आपल्या मनचंचन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक सबस्क्राईब आम्हाला आणखी सुंदर कथा घेऊन यायला प्रेरणा देतो. मित्रांनो, शेवटी एकच सांगेन, स्वस्थ रहा, सुखी रहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद. थँक यू.